नमस्कार. ऑनलाईन व्याख्यान उपक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांचे मी संगीता खैरनार, एआर डिजिटल प्रेस मीडिया काउन्सिल तर्फे तसेच परिषदेच्या अंतर्गत असलेल्या युथ डेव्हलपमेंट विंग तर्फे आपले मनपूर्वक स्वागत करते. आजचा विशेष कार्यक्रम ऑनलाईन व्याख्यान विवेकी समाज निर्मितीत युवकांचे समर्पण हा अत्यंत महत्वाचा विषय मांडण्यासाठी व्याख्यात्या म्हणून आपल्याला लाभल्या आहेत माननीय मीनाक्षीताई निकम. त्यांचा अल्प परिचय. 8 ऑगस्ट 1973 रोजी निकम परिवारात एक सुंदर कन्यारत्न जन्मास आले. ते म्हणजे मीनाक्षीताई. 2 वर्षे आनंदात आणि कोड कौतुकात कशी गेली हे कळलेच नाही. आणि 1975 साली पोलिओने मीनाक्षीताईंवर हल्ला केला आणि त्यांना त्यांचे दोन्ही पाय गमवावे लागले. त्या 80% अपंग झाल्या. नियतीने त्यांच्या आयुष्याची क्रूर चेष्टा केली होती. पण त्या आणि त्यांचे कुटुंबीय नियतीपुढे झुकले नाही. ताईंनी 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हस्तकला आणि शिवणकामात डिप्लोमा केला. फॅशन डिझायनिंगचाही डिप्लोमा केला. स्वतः आधी सक्षम झाल्या. कुटुंबाची जबाबदारी पेलत असताना ताईंनी सामाजिक गरज म्हणून महिला आणि अपंगांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना हस्तकला आणि शिवणकाम शिकवण्यासाठी राज क्लासेस नावाची संस्था सुरू केली, जी अपंगांसाठी मोफत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या संस्थेच्या मदतीने 2000हून अधिक महिला प्रशिक्षित आणि सक्षम झाल्या आहेत. आदरणीय मीनाक्षीताईंच्या यशाची आणि कर्तृत्वाची घोडदौड वेगाने सुरू झाली. दोन्ही पायांनी अपंग असलेल्या महिलांना निवासी प्रशिक्षण आणि स्वतःचे काम सुरू करा ही शिकवण त्यांनी दिली. 20 महिलांना त्यांच्या संस्थेत प्रशिक्षणाचे काम आणि निवासस्थान मिळाले आहे. जुलै 2016 मध्ये त्यांनी स्वयंदीप हा प्रकल्प सुरू केला. इथे दोन्ही पायांनी अपंग असलेल्या 20 पेक्षा जास्त मुलींना प्रशिक्षित केले गेले आणि आता त्या स्वतः काम करून कमवता आहेत. मीनाक्षीताईंनी दिव्यांगांसाठी अनेक स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली आणि त्यात प्रशिक्षित अपंगांचे हस्तकलेचे कार्य सादर केले. विविध समाज कल्याण संस्थांच्या मदतीने उदाहरणार्थ रोटरी क्लब अपंगांसाठी पुनर्वसन कार्यक्रम आयोजित केले. त्यांना वैद्यकीय मदत व सहाय्यक प्रणाली जसे ट्रायसायकल, काठ्या, कॅलिपर, श्रवण यंत्रे, व्हीलचेअर विनामूल्य प्रदान केले. विशेष म्हणजे त्या उत्तम लेखिका आणि उत्तम कवयित्री आहेत. दिव्यांगांना आणि महिलांना प्रेरणा देणारे, मार्गदर्शन करणारे त्यांचे अनेक लेख वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहेत. विविध महाविद्यालय आणि शाळांमध्ये मुलींमध्ये आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती वाढावी म्हणून त्या व्याख्याने देतात. त्यांचा वेठा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या या अनमोल कार्याबद्दल विविध सामाजिक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. लोकमत तर्फे प्रेरणा, सकाळ समूहातर्फे तेजस्विनी, सर्वोत्कृष्ट अपंग व्यक्ती हा पुरस्कार रोटरी क्लब तर्फे मिळाला. गौरव हा मराठा महासंघातर्फे, उद्योगिनी बचत गटातर्फे, नवदुर्गा हा लोकसत्ता तर्फे, मानकर पुणे लिखित चतुरस्र नारी, रेड स्वस्तिक सोसायटी मुंबईद्वारे अस्तावरका अशी ही अष्टभुजा दिव्यांगांना, महिलांना आणि समाजाला मदत करण्यासाठी पुढे सरसावली आहे. तिला मनपूर्वक वंदन. धन्यवाद. माननीय मीनाक्षीताई आपल्याला व्याख्यात्या म्हणून लाभल्या त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच एआर डिजिटल प्रेस मीडिया काउन्सिलचे संचालक व सर्व शाखांचे राष्ट्रीय व राज्य कोर कमिटी सदस्य, अधिकारी
यांचे मनपूर्वक आभार. पुढील सूत्र माननीय मीनाक्षीताई यांच्याकडे सोपवते. नमस्कार. सर्वप्रथम मी आयोजकांचे मनापासून आभार मानते. आज युवा पिढीला संदेश देण्यासाठी त्यांनी माझी निवड केली. सगळ्यांचे आभारी आहे. इथे जमलेले सगळ्यांना आणि युवा पिढीला, खास करून तरुणांशी मला संवाद साधण्यासाठी इथे बोलवलं. तरुणांना संदेश देण्या इतके तरुण अज्ञान नसतात. विवेक हा शब्दच असा आहे की ज्ञानाचा भांडार, आणि ज्ञानाचा भांडार तरुणांजवळ असतो. फक्त त्या ज्ञानाचा वापर कुठपर्यंत करायचा हे त्यांनी ठरवायचं असतं. माझ्या तरुण मैत्रिणींना हा एक संदेश असेल की तुम्ही आज काय करता. जर आज तुमच्या हातात आहे तर उद्याचं उज्ज्वल भविष्य तुमच्या हातात असेल. तर आजचा तुम्ही सदुपयोग कसा करतात हे जास्त महत्वाचं आहे. आज मला इथे बोलवण्याचा ह्या संस्थेचा उद्देश काय असेल मला माहिती नाही, पण मला नक्की एवढं सांगावं असं वाटतं की जर तुम्हाला मला संदेश द्यायचा असेल तर मी काहीतरी तरुणपणामध्ये झपाटलेली असेल आणि ते झपाटलेलं जे जीवन आहे ते तुमच्या समोर मांडावं, यासाठी मला इथे बोलवलंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याजवळ असलेली वेळ आणि त्याचा सदुपयोग कसा करावा हे प्रत्येक तरुणाने आधी विचार केला पाहिजे. आज आपल्याजवळ 12 तास असतात, 14 तास असतात, 15 तास असतात. तुमचा दिवस किती तासाचा असतो मला माहिती नाही, पण माझा दिवस जो असतो तो 18 तासाचा दिवस असतो. आणि 18 तासामध्ये आपण काय करू शकतो हे याचं जर नियोजन आपण केलं तर आपलं उज्ज्वल भविष्य नक्कीच चांगलं असेल असं मला वाटतं. आज तुम्ही ज्या वयात आहात, मी लहानपणी तरुण झाली होती. माझ्याबद्दल तुम्हाला जास्त काही सांगणार नाही, पण एवढंच सांगेल, बालपणात मी तरुण झाली होती. वयाच्या 12व्या वर्षी मला काम करावे लागले आणि माझं कुटुंब सावरावं लागलं. याचं कारण हेच की माझ्यावर जबाबदारी आली, माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी. तुमच्यावर स्वतःची तुमच्यापुरती जबाबदारी जरी आली तरी ते खूप काही आहे. मी एक जबाबदार नागरिक म्हणून, मी एक जबाबदार तरुण म्हणून समाजामध्ये कसं वावरू शकतो याचा तुम्ही जर विचार केला तर खूप महत्वाचं असेल. आणि जबाबदारी काय असते, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या तरुणांना जबाबदारी काय असते हे आधी समजणं खूप गरजेचं आहे. माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. माझे 2 भाऊ, 2 बहीण, मी आणि आई, असं 6 जणांच्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर होती. आणि त्या जबाबदारीसाठी मी काय करू शकते, त्या वयाच्या 12व्या वर्षी माझ्या डोक्यामध्ये विचार होता की मी काय करू शकते माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी. तसंच माझ्या युवा पिढीला सांगायचं की तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तुम्हाला कुटुंबासाठी करा असं मी सांगणार नाही, पण तुमच्यासाठी आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही काहीतरी करावं, या हेतूने मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे. माझा 18 तासाचा दिवस याबद्दल मी तुम्हाला थोडं बोलणार आहे. मी 12 वर्षाची असताना माझा तेव्हाचा दिवस 20 तासाचा होता. आता 2 तास जरी कमी झाले असतील, पण त्या 20 तासामध्ये मी काय करू शकते, मी सकाळी 2 तास कुठे देणार, नंतरचे 2 तास कशासाठी वापरणार. मी लिहित होती, मी वाचन करत होती, मी दिवस रात्र काम करत होती, कष्ट करत होती. माझ्या समोर एकच ध्येय होतं की मला माझी ओळख निर्माण करायची आणि माझं कुटुंब उभं करायचं. हे असं ध्येय होतं आणि त्या ध्येयाने झपाटलेली होती मी. म्हणून रात्रंदिवस एकही मी काय करू शकते, हे करू शकते, ते करू शकते, ते करू शकते. तुमच्यासाठी पूर्ण आकाश मोकळं आहे. तुमच्यासाठी आता सोशल मीडियामध्ये खूप काही आहे. डिजिटलचे काय ते ऑनलाईन असेल, युट्यूब असेल, गुगल असेल, खूप काही आहे तुम्हाला. म्हणजे तुमच्या ताटामध्ये खूप वाढलेलं आहे. आमच्या वेळेस तसं काही नव्हतं. अगदी वाचनाची खूप आवड होती तर अगदी 2 रुपयाचं पुस्तक घेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे हे नव्हतं, पैसे नसायचे, पेपर घेण्यासाठी नसायचे. तर मी रद्दी पेपर घ्यायची आणि रद्दी पेपर वाचायची, रद्दीतले मासिक वाचायची आणि त्याच्याने ज्ञान संपादन केलं. आज तुमच्याकडे खूप काही आहे आणि त्याच्याने तुम्ही खूप काही नॉलेज घेऊ शकतात.
माझं एवढंच सांगायचं की आजचा दिवस तो महत्वाचा का असावा, त्या आजच्या दिवसाला आपण काय केलं पाहिजे. विवेकानंदांनी सांगितलंय की तुम्ही स्वयंदीप व्हा. स्वयंदीप, आमच्या संस्थेचं नाव स्वयंदीप आहे. स्वयंदीप म्हणजे काय, की तुमच्या जीवनामध्ये दुसरं कोणीतरी प्रकाश टाकण्यापेक्षा तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार बना. तुम्हीच जीवनाला स्वयंदीप बनवा आणि तुमच्या आयुष्यात स्वतःचा प्रकाश निर्माण करा. यासाठी करायचं काहीच नाही. एवढंच करायचंय की माझा आज किती महत्वाचा आहे, माझ्या आजला मी किती महत्व देते आणि त्यासाठी मी काय काय करू शकतो किंवा काय काय करू शकते, एवढंच मला सांगायचंय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हातात असलेल्या गोष्टीचा सदुपयोग करणे. आता माझ्या ह्या सगळ्या तुम्ही मित्रमैत्रिणी बसलेले आहेत, त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये अतिशय महत्वाच्या गोष्टी दडलेल्या आहेत, पण त्या तुम्हाला माहिती नाहीये. त्यांची ओळख तुम्ही स्वतः केली पाहिजे की मला काय चांगलं येतं, मी काय करू शकतो. आता अश्विन खैरनार एक पात्री नाटक खूप सुंदर चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याने त्याची स्वतःची ओळख निर्माण केली. असं जगामध्ये आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये एक गोष्ट अशी असते, ती दडलेली असते आणि तिला बाहेर काढून आपण त्याची ओळख निर्माण करू शकतो. अशी प्रत्येकाची एक ओळख. विवेकानंदांमध्ये काय होतं विशेष, त्यांनी त्यांची एक ओळख निर्माण केली. प्रत्येक माणसामध्ये एक खूप चांगला कलाकार, चांगला माणूस दडलेला असतो आणि तो बाहेर काढला पाहिजे आणि तो फक्त तरुण वयामध्येच बाहेर निघतात. पण आता आपण करतो काय, आपण आज आपल्या आजचा दुरुपयोग करायला लागलेले. तुम्ही करता की नाही माहिती नाही मला, पण बरेच जण व्हॉट्सअप असेल, बरेच मित्रमैत्रिणी असतील, त्यांच्याशी गप्पा मारताना असेल, काही गोष्टी बऱ्याच आहेत त्या बोलू शकत नाही मी, पण स्वतःच्या मुखामध्ये अंतर्मनामध्ये डोकावून बघा की मी माझ्या आजच्याला कुठे घालवतोय, की माझा आजचा दिवस मी कुठे वेस्ट करतोय. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. माझा आज किती अनमोल आहे. आज जर मी दिवसाचे 18 तास वाया घातले तर वर्षाचे माझे किती दिवस जातील आणि माझ्या आयुष्याचे किती वेळ वाया जाणार आहे. आतापर्यंत मी 20 वर्षाचा असेल, 25 वर्षाचा असेल की 30 वर्षाचा असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये मी आज वयाच्या 25 वर्षापर्यंत 30 वर्षापर्यंत किती वेळ वाया घातला आणि किती वेळेचा सदुपयोग केला. आपल्या लक्षात येईल की अरे माझ्यामध्ये एवढं काही सगळं असताना मी माझा आयुष्यातला खूप वेळ वाया घातला. तुमच्या आयुष्यातला तुमचा आज, त्याचा सदुपयोग तुम्ही किती चांगल्या पद्धतीने केला पाहिजे, एवढं तुम्ही, मी न सांगता तुम्ही स्वतः त्याचा विचार केला. कारण काय माहिती का, कोणी आपल्याला सांगणं आणि त्यावर करणं ही गोष्ट अगदी मूर्खपणाची वाटते. मला काय वाटतं, कारण माझी चूक सगळ्यात आधी मला माहिती असते. जगाला फक्त बाह्य अंग माहिती असतं, अंतरंग फक्त आपल्याला माहिती असतं आणि आपल्या चुका आपल्यालाच माहिती असतात. आणि आपण त्या चुका जर सुधारून आपला आज आणि आजच्या क्षणापासून जर आपण त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच एक ही युवा पिढी, आजचं तुमचं जीवन आज जर चांगलं असेल तर उद्या नक्कीच उज्ज्वल भविष्याला तुम्ही सामोरे जाल. मी तुम्हाला सांगितलं की मी बालवयात तरुण झाली, म्हणजे याच्यात मला आनंद असाही वाटतो की मला तेव्हा खूप श्रम करावे लागले, कष्ट करावे लागले, पण मी किती पुढे गेली होती की बालवयात तरुणपण मी अनुभवत होती. तरुणपण म्हणजे काय, झपाटलेलं. तुमची तरुणपणाची व्याख्या काय असेल मला माहिती नाही, पण मी माझ्या नजरेमध्ये तरुण बघते एक झपाटलेला तरुण, की त्याला काहीतरी असं दिव्य भव्य करायचं आहे, त्याला काहीतरी स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचं आहे. आणि असा तरुण तेव्हा मी माझ्यामध्ये बघत होती असं की मला काहीतरी वेगळं करायचंय, मला रात्राचा दिवस आणि दिवसाचा रात्र करायची. असं सगळं झपाटलेलं ज्याचं जीवन असतं तो खरा तरुण असतो, पेटून उठलेला तरुण असतो. जर आजच्या तरुणाजवळ जर 12 तासाचा किंवा 8 तासाचा दिवस असेल आणि तो तरुण जर 16 तास झोपत असेल आणि झोपेमध्ये काही काळ त्याचा जात असेल तर उज्ज्वल भविष्य कधी त्यांचं राहू शकत नाही असं मला वाटतं. प्रत्येक क्षण हा तुमच्या जीवनातला खूप अनमोल क्षण आहे. मला जर 5 मिनिटं वाया गेले तर माझी तळपड होत जाते, अरे आपण आयुष्यातला किती वेळ वाया घालवतोय. आणि ही वेळ, ही जी अनमोल वेळ, आजचा संदेश मी तुम्हाला फक्त वेळेचा आणि आजच्या आपल्या तारुण्याचा आपण काय उपयोग करू शकतो
यासाठी आजचा संदेश मी त्याचाच देणार आहे. मी जेव्हा लहान होती, 12 वर्षाची होती, 13 वर्षाची होती, 15 वर्षापर्यंत मला बालपण माहिती नाही, कारण माझे वडील गेले आणि जन्मापासून पोलिओ, खेळता बाळगता येत नव्हतं. कुतूहल होती फक्त. लोक धावतात, पळतात, आपणही काहीतरी केलं पाहिजे आणि ती कुतूहल तशीच राहिली. त्यानंतर 12व्या वर्षी वडील गेले आणि सगळी जबाबदारी आली आणि तेव्हा खरं जबाबदारीने झपाटलेलं रात्रंदिवस काम करायचं. ते ते तारुण्य मी जे अनुभवलं ते मी तुम्हाला सांगते, की मी कष्ट केले, मी श्रम केले, मी संघर्ष केला असं मी म्हणणार नाही. मी त्या गोष्टीचा एन्जॉय केला, की मी काहीतरी करू शकते. पाय नसताना मी धावू शकते, पाय नसताना मी ते करू शकते, याचा मला आनंद वाटला. मी माझ्या दुःखावर कधीच रडत नाही आणि रडणारही नाही. एक गोष्ट नाहीये म्हणून त्याच्यासाठी रडत बसण्यापेक्षा दुसरं जे काय आहे त्याच्यात मला खूप आनंद वाटतो, की देवाने मला बुद्धी दिलेली, एवढी चांगली सृष्टी बघायला माझे डोळे आहेत, चांगलं बोलायला वाचा दिलेली, चांगलं काम करण्यासाठी हात दिलेले, चांगला समाज दिलाय. त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे असताना मी एक गोष्ट नाही त्यासाठी रडत बसू का? या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मला तेव्हा जाणवतो नैराश्यात गेलेला तरुण. मी जेव्हा तरुणांमध्ये वावरते, त्यांच्याशी गप्पा मारते, तेव्हा मी विचार करते की माझा हा तरुण किती नैराश्यात गेलेला आहे. मी काय करू शकत नाही, मला नोकरी नाहीये, मला उद्योगधंदा करता येत नाही. का रे बाबा, तुझ्याजवळ 2 हात आहेत, 2 पाय आहेत, बुद्धी आहे, वाचा आहे, सगळं आहे, तरी तू का काही करू शकत नाही? कारण तुझ्यामधली जी ताकद ही तुलाच माहिती नाहीये, तर तुला काम देणाऱ्या माणसाला ती ताकद कशी माहिती असेल? म्हणून मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मला महत्वाची सांगायची, की तुमच्यामध्ये जी कला आहे, तुमच्यामध्ये दडलेली जी शक्ती आहे, तिला तुम्ही बाहेर काढा आणि पेटून उठा, की मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी करायचं. कारण तरुणपणामध्ये क्रांतीची ज्योत पेटवली जाते आणि वेगवेगळ्या प्रकारची क्रांती असते. क्रांती एका प्रकारची नसते. प्रत्येकाचं ध्येय वेगवेगळं असतं. मला काय व्हायचं हे तुम्ही ठरवा. पण आजचा तरुण दुसऱ्याला विचारतो की मी काय करू शकतो? अरे तुलाच माहिती नाही तू काय करू शकतो, तर कोण कसा काय सांगेल तू काय करू शकतो? तुझ्या मनातली जी आशा आकांक्षा आहे, तू आधी स्वतःवर काम केलं पाहिजे, तेव्हा दुसऱ्यांवर काम करण्यासाठी तू मोकळा असेल. आपला भारत देश आहे, आपल्या भारताचा नागरिक, आपला भारताचा तरुण हा कसा पाहिजे? नैराश्यात गेलेला नाही. मला असं वाटतं की आपल्या भारताचा नागरिक तरुण हा असा झपाटलेला पाहिजे, की माझं देशावर प्रेम आहे, तर माझ्या देशासाठी मी काय करू शकते, माझ्या देशासाठी मी काहीतरी करू शकतो, माझ्या राष्ट्रासाठी काहीतरी करू शकतो, माझ्या गावासाठी काहीतरी करू शकतो, माझ्या कुटुंबासाठी काही करू शकतो, पण त्याच्या आधी मी माझ्यासाठी काय करू शकतो? तुम्ही तुमच्या मनामध्ये डोकावून बघा, की मी माझ्यासाठी काय करू शकतो? मी चांगला मुलगा होऊ शकतो, मी चांगला विद्यार्थी होऊ शकतो, माझ्या कॉलेजचं नाव रोशन करू शकतो, मी चांगला नेता होऊ शकतो, मी चांगला उद्योजक होऊ शकतो, मी सगळं काहीतरी करू शकतो, मी लेखक होऊ शकतो, मी कवी होऊ शकतो, मी चांगला चित्रकार करू शकतो, मी चांगला नट होऊ शकतो, अभिनय चांगला करू शकतो, मी चांगलं गायन गाऊ शकतो. अरे हे सगळं तुमच्यामध्ये दडलेलं आहे आणि तुम्ही कुणाची तरी वाट बघताय. कोणीतरी तुम्हाला पेटवलं पाहिजे, कोणीतरी तुम्हाला जागवलं पाहिजे, कोणीतरी तुम्हाला उठ म्हटलं पाहिजे, कोणीतरी लढ म्हटलं पाहिजे. का? कशासाठी? उठा, जागे व्हा. काय आहे तुमच्यामध्ये ते बघा. प्रत्येकामध्ये इतकी अनमोल गोष्ट लपलेली आहे. एक खाण आहे तुमच्यामध्ये, रत्नांची खाण आहात तुम्ही आणि त्याचा शोध कोणता जोहरी लावणार नाहीये. तुम्हीच तुमचा शोध घ्यायचा आहे, की मी काय आहे. जोपर्यंत आजचा सदुपयोग तुम्ही करत नाही, त्याचा
पेटून उठत नाही. आज काय आहे आपल्या हातात, किती तास आहेत हे तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःचा शोध लागणार नाही. एखाद्या गोष्टीसाठी माणूस खूप झपाटलेला असतो. जसं काही मला नट व्हायचंय, मग त्याच्यासाठी माझे हावभाव कसे असतील, माझं बोलणं कसं असेल, मग मी तासंतास त्याची प्रॅक्टिस करत असेल आणि त्याचा प्रयत्न करत असेल की मी कसा पडद्यावर करेन, माझं कौतुक कितीसाठी टाळ्या की वाजतील, हे टाळ्या वाजतील, कौतुक होईल, तुझ्या पाठीवर कौतुकाची साथ होईल, वाहवा होईल आणि सन्मान होतील. पण ते केव्हा? जेव्हा तू स्वतः पेटून उठशील. माझ्यातला प्रोटेशन म्हणजे मी काय करू शकतो, मला रात्रंदिवस मेहनत करायची, ह्या सगळ्या गोष्टींची तुला जेव्हा ओळख होईल, मला हे कसं करता येईल आणि मी करून दाखवेल, तेव्हाच हे सक्सेस होईल. कारण कुठली गोष्ट सहज होत नसते. त्यासाठी खूप कष्ट, खूप मेहनत, प्रत्येक गोष्टीचा जर तुम्हाला स्वतःचा ठसा उमटवायचा असेल तर त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. प्रत्येक क्षेत्रामध्ये वाहून घ्यावं लागतं. अशी एक गोष्ट असते जीवनामध्ये की माणूस खूप प्रयत्न करतो आणि हताश होतो. मी आता काही करू शकत नाही, मला कोणाचा सपोर्ट नाही. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे मित्रमैत्रिणींनो, मला तुम्हाला आज आवर्जून सांगायचंय की आपण दोष खूप जास्त देतो. तो कसा देतो ते सांगते मी तुम्हाला. परिस्थितीला दोष देतो की माझी गरिबी असल्यामुळे मी काही करू शकले नाही. माझी खूप गरिबी होती, खूप जास्त गरिबी होती. कारण जेव्हा माझे वडील वारले तेव्हा आमच्याकडे संध्याकाळचं राशन नव्हतं. एवढी आमची गरिबी आणि दरिद्री होती. पण मी जेव्हा कष्ट करायची ना, काम करायची ना, तेव्हा मला कधीच वाटलं नाही की गरिबी आहे मला आहे म्हणून मला असं करावं लागतं, किंवा मी दोघी पायाने अपंग आहे, पोलिओ आहे, परिस्थिती ओढवली, वडील गेले म्हणून हे करावं लागलं, असा विचार माझ्या डोक्यात कधीच आला नाही. मला असं वाटायचं की सर्वसामान्यांमध्ये पण लोक काम करतात ना, आहेत. गरिबी कुटुंबामध्ये अशाही 10-12 वर्षाच्या मुली आहेत, त्यांना आई वडील भीक मागायला पाठवतात, काम करायला पाठवतात, आणि मी काय एवढं वेगळं काहीतरी करते असं मला नेहमी वाटायचं. मी परिस्थितीच्या नावाने कधीच रडली नाही, मी समाजाला दोष दिला नाही, मी नातेवाईकांना दोष दिला नाही, मी कोणाला दोष दिला नाही ना. लोक म्हणायचे की दैवगती किती वाईट आहे बिचारीची, मी दैवाला सुद्धा दोष दिला नाही. फक्त जेव्हा माझं काम आलं, स्वतः मी हताश व्हायची, तेव्हा मी स्वतःला दोष द्यायची. का बरं तू इथे अडते, तुझ्यातली शक्ती तुला, त्याची ओळख तुला नाही का, तू का थांबलेली, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतःला दोष द्यायची आणि तेव्हा पुन्हा पेटून उठायची. नाही, तुला थांबायचं नाही, पुन्हा काम करायचंय. अशा पद्धतीने मी जेव्हा काम करायला लागली तेव्हा मला असं स्वतःच कौतुक वाटायला लागलं की जी सर्वसामान्य मुलगी करू शकत नाही, जिला 2 हात 2 पाय सारखे दिले देवाने, ती नाही करू शकत, आणि मी तिच्या 3 पट 4 पट जास्त काम करते. आणि मी आभार मानायला लागले तेव्हाच. माणसाच्या आयुष्यामध्ये ह्या 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. कृतज्ञता, मला देवाने आजचा दिवस दिलेला आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. आज तुम्हा तरुण पिढीला खरंच कृतज्ञ व्यक्त करण्याची गरज आहे की तुमच्याकडे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, त्या तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी निर्माण करून दिलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला जे हवंय, तुम्हाला तुमच्यासाठी इंटरनेट आहे, गुगलवर तुम्ही सर्च करतात, लगेच तुमच्या समोर मिळतं. तुम्हाला चांगल्या शाळा कॉलेजेस मिळत आहेत, सगळं शिक्षण घेण्यासाठी मिळते, तुमच्याकडे गाडी सगळी इकडे तिकडे जायला. आमचं तसं काही नव्हतं. आम्हाला बाहेर पडणं, विशेष करून मला बाहेर पडणं म्हणजे खूप विचार करावा लागायचा. मी सरकते, मला व्हीलचेअरवर बसायला 2 जण लागतात की दोघीकडून उचलून त्यावर मला बसवावं लागतं.
आणि नंतर व्हीलचेअर वरून गाडीमध्ये बसवायला वेगळी व्यक्ती लागते आणि नंतर मी बाहेर पडू लागते. आता माझ्याकडे व्हीलचेअर आहे, आता माझ्याकडे गाडी आहे, पण मला तेव्हा बाहेर पडणं शक्य नव्हतं आणि तब्बल 14 वर्ष मी फक्त घरात होती. पण मला त्याचं अजिबात दुःख वाटत नव्हतं, कारण माझ्या दारापुढे एक झाड होतं. त्या झाडाकडे बघून मी नेहमी विचार करायची की मी एका जागेवर बसते, थोडीफार घरात सरकू शकते, फिरू शकते, त्याचं वाईट कशासाठी वाटून घेऊ. हे वृक्ष आहे, सगळ्यांना सावली देतंय, फळं देतंय, पण त्याच्या मुळा जमिनीत गाडून घेतलेल्या आहेत त्यांनी, ते हलू शकत नाहीत. आणि मी का माझं दुःख करत बसू की मी फक्त एकाच जागेवर आहे. मी कधी ना कधी बाहेर पडणारच आहे ना. हे जे होप्स असतात ना, हे समाधान, कोणापासून आपण काय शिकू शकतो. तुमच्याकडे अनेक गुरु आहेत, जे अजून तुम्ही वेगळ्या पद्धतीने नशीबवान आणि चांगले आहेत की तुम्हाला प्रत्येक तासाला वेगवेगळे गुरु मिळतात. पण तुम्ही त्या गुरूंकडून घेतात का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्या एवढे माझ्याकडे गुरु होते, त्यापेक्षा जास्त शाळेत न जाता कॉलेजमधून जातात. ते गुरु कोणते मी तुम्हाला सांगते. मी प्रत्येक प्राण्यांकडून काहीतरी शिकली, प्रत्येक गोष्टींकडून काहीतरी शिकत राहील. अगदी घरात पाल असेल, ती भिंतीला चिपकलेली, तर मी तिच्याकडून बघून विचार करायची, अरे हिने जर ध्येय सोडलं तर. छोट्या छोट्या गोष्टी. एक वेळा मी जरा अशी थोडीशी चिडचिड झाली आणि संयम सुटला की नाही, हे आता नाही होऊ शकत. तर त्याच दिवशी असं झालं, एक भिकारी 3 वेळा दारात आला, 3 वेळा त्याला हाकलून देण्यात आलं, अजून 4थ्या वेळेस आला. तेव्हा मी त्या भिकाऱ्याकडून संयम शिकली. एक छोट्या छोट्या गोष्टी असतात माणसाकडे की आपण कोणाकडून काय शिकतो, आणि तेच वय असतं, हेच वय की इथून आपण काहीतरी घेऊ शकतो. बरेच तरुण असं बोलताना ऐकलेलं आहे की अरे ह्या वयात मजा नाही मारायचं तर कधी मारायची. अवश्य मजा मारा, तुम्हाला सगळ्या सुख सुविधा मिळालेत, पण ते मजा कशाला म्हणतात ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही 5 वर्ष केलेला अभ्यास तुम्हाला आयुष्यभर समाधान देऊ शकतो. एका ऑफिसमध्ये एक ऑफिसर आणि शिपाई एकाच वर्गात असतात, आणि जेव्हा जेव्हा तो ऑफिसर अभ्यास करत असतो ना, तेव्हा तेव्हा तो त्याचा शिपाई मित्र त्याला टोकत असतो, काय रे वेड्यासारखा अभ्यास करतो, पास तर होणारच आहेत ना आपण. तेव्हा तो ऑफिसर त्याला नेहमी सांगतो, अरे पास होणार आहे वेड्या, पण आपल्याला आपली काहीतरी ओळख निर्माण व्हावी, चांगले मार्क्स करण्यासाठी आपण थोडी मेहनत घेतली पाहिजे, तर आपलं पुढचं जीवन चांगलं असेल. आणि मग त्या एकाच ठिकाणी ते दोघं येतात, तेव्हा तोच शिपाई त्याला म्हणतो, का अरे आपण एकाच शाळेत होतो, पण तू कुठल्या खुर्चीवर बसला आणि मी काय करतो, हे आपल्यावर असतं. आपल्या हाती असलेला क्षण, त्या क्षणाचं मूल्य जर आपल्याला मिळत नसेल, तो गमावलेला क्षण आपल्या आयुष्यामध्ये कधीही परत येत नाही. आणि त्या क्षणाचा सदुपयोग तुमच्याकडून व्हावा, तुम्ही चांगले माणूस घडावे, चांगल्या पद्धतीने तुम्ही एक स्वतःची ओळख निर्माण करावी. माझी तरुणांना ही एक अपेक्षा असते, अपेक्षा मी करते तुमच्याकडून, ही अशी की प्रत्येक क्षणाला, लढताना, काम करताना या गोष्टीचा जर तुमच्या मनात विचार येत असेल की मी आता हरलोय, मी आता काही करू शकत नाही, तेव्हा तुमच्या अंतर्मनाला प्रश्न विचारा की खरंच तू हरलेला आहे का. कारण मला जेव्हा जेव्हा असं वाटायचं की मी आता हे करू शकत नाही, तेव्हा मी स्वतःला सांगायची की तू आताच करू शकते ते. तुला कुणाला सांगायची, तुम्हाला कुणाला पेटवण्याची गरज नाही. माणसाच्या अपेक्षा खूप असतात. तुम्ही तुमच्या जीवनाकडे खूप अपेक्षा, म्हणजे प्रत्येकाच्या अशा अपेक्षा असतात की मला काहीतरी सगळं सुख सोयी आरामात सगळ्या मिळून गेल्या पाहिजे.
माझ्या वडिलांनी माझ्यासाठी 1,00,000ची बुलेट घेतली पाहिजे, 4 व्हीलर घेतली पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. ह्या तुम्ही दुसऱ्यांकडून केलेल्या अपेक्षा असतात. किंवा माझ्या मित्राकडे ही गाडी आली, मला ही गाडी घ्यायची आहे. पण तुम्ही असा विचार करता, की माझा एक मित्र ह्या पोझिशनला गेलेला आहे, त्या लेव्हलला जाऊन तो पोहोचलेला, मी इथं का? त्याच्या मागे आपण झोपलेलो आहे. आपल्याला जागे व्हायचंय. आणि जागे तुम्हाला कोणी करणार नाही. आई 10 वेळा आवाज देईल, उठ म्हणेल, पण जोपर्यंत तुम्ही उठून बसत नाही, तोपर्यंत तुम्हाला सूर्याचा प्रकाश दिसणार नाही. रडायला अनेक मार्ग असतात, अनेक कारण असतात. मी जगात बघते की आता मी क्लासेस वगैरे पण घेते, कॉलेजेसमध्ये जाते, बऱ्याच ठिकाणी तरुणांशी बोलण्याचं त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येतं. हे करता येत नाही, ते करता येत नाही, इथे जाता येत नाही, माझं या कॉलेजला ऍडमिशन घेतलं, इथे टीचर बरोबर शिकवत नाही, प्राध्यापक तक्रारी तक्रारी तक्रारी. पण मला एक सांगायचंय की ह्या तक्रारीतून तुम्हाला मिळतं काय? तुम्ही तरुणांनी राजहंसाप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. किती कुठेही काय असेल त्याच्यातून चांगलं काय घेता येईल आपल्याला, तो विचार केला पाहिजे. कारण तुम्ही फार नशीबवान आहे. तुम्हाला इतके सुंदर डोळे दिले ही सृष्टी बघण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला एक असं सांगते की माझे असे काही मुलं आहेत, ही सृष्टी बघण्यासाठी त्यांना देवाने डोळे दिलेले नाहीये. तुम्ही आभार मानले पाहिजे या निसर्गाचे, देवाचे, की तुम्हाला इतकी चांगली वाचा दिली, तुम्ही बोलू शकता, तुम्हाला चांगले हात दिले, तुम्ही काम करू शकता, तुम्हाला चांगले कान दिलेत, चांगलं ऐकू शकतात. या जगामध्ये माझे मूकबधीर मुलं आहेत, ते बोलू शकत नाही, त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही. अशा काही मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना हात नाहीयेत, पायाने जेवण करतात. असे काही माझे मुलं, माझ्यासारखे माझ्या मुली आहेत, मैत्रिणी आहेत. वेळ असेल तुम्हाला कधीतरी इकडे या, बघा आमच्या स्वयंदीपमध्ये. माझ्या मुली चालू शकत नाही, पण अतिशय आनंदी जीवन जगतात. म्हणून सांगते, तुम्ही देवाचे, निसर्गाचे आभारी राहा की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत, मिळालेल्या आहेत, आणि त्याचा तुम्ही सदुपयोग केला पाहिजे. रडणं सोडून द्या. आपण तक्रारींमधून रडगाणं आपलं गात असतो. त्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून माझा आज मूड गेला की माझ्या आईने आज स्वयंपाक माझ्या मनासारखा केला नव्हता. अगदीच काही कारणाने, अगदी सांगू सुद्धा शकत नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमचा मूड चालला जातो. इतकी छान बुद्धी दिली देवाने, त्याचा काहीतरी चांगला उपयोग करू शकतो आपण. उपयोग करण्यासाठी तुम्हाला फार काही कुठे जायची गरज नाही. मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं, मध्यालाही सांगितलं, आणि आताही सांगते की फक्त तुमच्यातले तुम्ही जागृत व्हा. तुमच्यातला स्वयंदीप तेवत ठेवा. तुमच्या आयुष्यात कधीही अंधार पसरणार नाही. अतिशय सुंदर आयुष्य जाईल तुमचं. आजच्या तरुण पिढीला मला एक सांगायचंय की प्रत्येक वेळा असं वाटतं की त्याचं काय रे बाबा, त्याच्याकडे असं पॉलिटिक्सचं आहे, त्याच्याकडे पैसा आहे, त्याचं काय आहे. माणूस जन्मताच काहीतरी डिग्री घेऊन येत नसतो. त्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं. आणि असेही मी कुटुंबातले बघितले की त्याच्या एकच आई त्यांना खाऊ घालते, एका शाळेमध्ये गुरु त्यांचे असतात, एकच गुरु असतात, वातावरण एकच असतं, तरी एक खूप मोठ्या पदावर असतो, एक काहीतरी वेगळं जीवन जगतो, आणि एक त्याच्या आयुष्यामध्ये आहे तिथेच असतो. याचं कारण काय? की त्याने कधीही अंतर्मनात डोकून पाहिलेलं नाही. माझी तुम्हा सगळ्यांना अशी विनंती असेल की तुम्हाला अतिशय सुंदर जीवन मिळालेलं आहे, अतिशय
चांगल्या देशामध्ये आपण, सुसंस्कृत देशामध्ये आपण जन्म घेतलेला आहे. अभिमान आहे मला मी भारतीय असण्याचा, सुसंस्कृत देशाचा, की माझ्या देशामध्ये संस्कृती आहे, माझ्या देशामध्ये विवेक आहे, माझ्या देशामध्ये ज्ञान आहे, माझ्या देशामध्ये कला संस्कृती आहे, माझ्या देशामध्ये आदर आहे, माझ्या देशामध्ये सन्मान आहे. आणि हा सगळा आदर, सन्मान, विवेक, ह्या सगळे संस्कार, या गोष्टी त्याच्यासाठी मी जन्माला आलेला आहे. मी काय करू शकतो माझ्या देशासाठी, माझ्या राज्यासाठी, माझ्या गावासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी, हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि खूप छान उज्ज्वल भविष्याला सामोरे जा. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.